मुलांनो, आज आपण शब्दसंपत्ती पाहणार आहोत आणि शब्दसंपत्तीमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक आज आपण ग्रामरमध्ये पाहणार आहोत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी हा प्रश्न येत असतो. त्यामध्ये 2 दिलेले असतात आणि दोन्हीच्या दोन्ही आपल्याला करायचे असतात. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे त्या शब्दाच्या समूहासाठी कोणता एक शब्द कोणता ते आपल्याला लिहायचं असतं. आता जिस समूह के ग्रुप को क्या कहते हैं, ग्रुप को या ग्रुप को क्या कहते हैं, त्यालाच म्हणतात शब्द समूह. तर आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द याची आपण आज काही उदाहरणं पाहणार आहोत. जो उदाहरण जो है आपके टेक्स्ट बुक्स में से ही जो आपल्याला जे पाठ आहेत, जे धडे कविता आहेत, त्या कवितेमधीलच काही शब्द आपण येथे घेतलेले आहेत उदाहरणं म्हणून. चला तर उदाहरणाच्या रूपाने आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक आज पाहणार आहोत. भाषण करणारा, भाषण यानी स्पीच देने वाला, त्याला काय म्हणतात? वक्ता, जो भाषण बोलता है. दूसरा है भाषण ऐकणारा, ऐकणारा यानी सुनने वाला, जो भाषण सुनता है उसे क्या कहते हैं? श्रोता, यानी जो सुनता है, बोलता नहीं है. बोलने वाले को क्या कहते हैं? वक्ता, और सुनने वाले को क्या कहते हैं? श्रोता. याद रखिए, जब भी वहाँ पर शब्द समूह का प्रश्न आता है तो दोनों भी प्रश्न जो है एक ही टॉपिक से रिलेटेड होते हैं. जैसे अगर भाषण करनारा पूछा है तो उसके नीचे भाषण ऐकणारा भी तुरंत वहाँ पर होता है. त्यानंतर गीत लिखणारा गीतकार, जो गीत लिखता है, जैसे चाहे वो फिल्मों के हो या और किसी चीज़ के हो, त्याला म्हणतात गीतकार. म्यूजिशियन. लिरिक्स, जो लिरिक्स लिखता है, गीत लिखता है. केलेले उपकार मानणारा, मतलब एहसानों को, मतलब उपकार को याद रखने वाला, त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. काय म्हणतात? कृतज्ञ, जो याद रखता है कि हाँ इसने ऊपर मुझे, इस व्यक्ति ने मेरे ऊपर ये एहसान किया है. उपकार यानी एहसान, त्याला म्हणतात कृतज्ञ. केलेले उपकार न मानणारा, केलेले उपकार मानणारा उसे कहते हैं कृतज्ञ. जो उपकारों को या एहसानों को याद रखता है उसे कहते हैं कृतज्ञ. ये दोनों भी बच्चों यहाँ पर क्या आ गए? ऑपोजिट वर्ड आ गए, विरुद्धार्थी शब्द यहाँ पर हो गए. कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ. चला तर पुढे पाहूया. देवाचे अस्तित्व माननारी व्यक्ति, यानी भगवान को मानने वाले व्यक्ति को क्या कहते हैं? आस्तिक, जो भगवान की पूजा अर्चा करता है, भगवान के ऊपर विश्वास रखता है, त्याला काय म्हणतात? आस्तिक. त्यानंतर देवाचे अस्तित्व न मानणारी व्यक्ति, त्याला म्हणतात नास्तिक. काय म्हणतात? नास्तिक म्हणतात. जो भगवान को बिल्कुल भी मानता नहीं है, जो पूजा पाठ व्रत इन सभी पर विश्वास बिल्कुल भी करता नहीं. यहाँ पर ये दोनों भी क्या आ गए? ऑपोजिट वर्ड है. आस्तिकच्या विरुद्धार्थी नास्तिक. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. समाजाची सेवा करणारा समाजसेवक, जो समाज की सेवा करता है उसे कहते हैं समाज सेवक. कविता करनारी कवयित्री. यहाँ पर कुछ शब्द समूह जो है लिंग के अनुसार, स्त्रीलिंग और पुल्लिंग के अनुसार भी वहाँ पर बदलते रहते हैं. तो जैसे पूछा गया है, जिस लिंग में वो पूछा गया है, स्त्रीलिंग में पूछा है या पुल्लिंग में पूछा है, ये आपको देखकर समझकर ही वहाँ पर आपको लिखना आवश्यक है. जैसे यहाँ पर देखेंगे तो कविता करनारी
कवयित्री। आणि कविता करनारा क्या होगा? कवि। अगर करनारा पूछा है तो क्या आएगा? कवि आएगा। करणारी पूछा है तो कवयित्री। त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, जैसे वर्तमानपत्र जे होता है जो रोज प्रसिद्ध होता है उसे क्या कहते हैं? दैनिक। काय म्हणतात त्याला? दैनिक। त्यानंतर दर 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, हर 3 महीने के बाद प्रकाशित जो होता है उसे कहते हैं त्रैमासिक। काय म्हणतात? त्रैमासिक। त्यानंतर महीन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, मतलब महीने में एक बार ही जो छपता है उसे कहा जाता है मासिक। मासिक यानी महिन्यातून एकदा छपून किंवा छापून येणारे पत्रक, त्याला म्हणतात मासिक। सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी, जो पूरी तरह से दूसरों के ऊपर निर्भर होता है, अपना खुद का काम बिल्कुल भी नहीं करना चाहता है, त्याला काय म्हणतात? परावलंबी। त्यानंतर उसी के अपोजिट होगा स्वतःचे काम स्वतः करणारा, खुद का काम खुद करने वाला, त्याला काय म्हणतात? स्वावलंबी। यहाँ पर भी अगर हम देखेंगे तो इथे सुद्धा काय आलेले आहे? विरुद्धार्थी शब्द इथे आलेले आहेत। स्वावलंबी, परावलंबी हे सुद्धा दोन्ही काय आलेले आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत। भिक्षा मांगणारा, भिक्षेकरी। देखो भिक्षा और भीख ये दोनों में क्या है? अंतर है। भिक्षा मांगणारा, भिक्षेकरी, अपने देखो तीसरे साल के लेसन में ये शब्द आया है, भिक्षा मागणारा, भिक्षेकरी। त्यानंतर दररोज ठरलेला कार्यक्रम, जो हम कहते हैं हमारा डेली रूटीन, जिसे हम इंग्लिश में कहते हैं की आपण आपला दररोजचा टाइम टेबल काय आहे, तो त्याला काय म्हणतात? दिनक्रम। क्या कहते हैं उसे? दिनक्रम, जो आपका डेली रूटीन होता है। खूप आयुष्य असलेला, त्याला म्हणतात दीर्घायुषी, जिससे बहुत म्हणजे भरपूर आयुष्य लाभलेला, बहुत जीवन मतलब जीने जिसने अपना जीवन जिया है 80 85 90, त्याला म्हणतात दीर्घायुषी। एखाद्या गोष्टीची उणीव, मतलब किसी चीज़ की कमी होना, कमतरता असणे, इथे हे सुद्धा येऊ शकतो की एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, त्याला काय म्हणतात? अभाव। अभाव का अर्थ काय है? कमी, लेस। ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णीय, जिसका वर्णन हम शब्दों में कर नहीं सकते, त्याला काय म्हणतात? अवर्णनीय। त्यानंतर पुढे पहा, गायन करणारा गायक किंवा गीत म्हणणारा सुद्धा येऊ शकतो, किंवा गीत गाणारा सुद्धा इथे येऊ शकतो। गीत गाणारा, गीत म्हणणारा, गायक, गीत म्हणणारी किंवा गीत गानारी। जैसे मैंने अभी कहा कि लिंग अनुसार सुद्धा, स्त्रीलिंग और पुल्लिंग अनुसार भी इसे हमें चेंज करने को आना चाहिए। तो गायन करनारा गायक, गीत गानारी गायिका, गायक और गायिका, ये क्या हो गया? उसका लिंग परिवर्तन वहाँ पर हो गया। त्यानंतर धान्य साठवण्याची जागा, कोठार, जहाँ पर अनाज जमा करके या संचित करके रखते हैं, त्याला काय म्हणतात? कोठार। एक ऐसा कमरा जहाँ पर क्या जमा करके संचित करके रखा है, अनाज संचित कर किंवा साठवून ठेवलेलं आहे। जन्मापासून श्रीमंत, गर्भश्रीमंत, जन्मापासून श्रीमंत मतलब ऐसा व्यक्ति जिसका जन्म ही अमीर घर में हुआ है, या उसे कभी भी पैसे की कमी जो है वो कभी भी खली नहीं है, अशा माणसाला काय म्हणतात? गर्भश्रीमंत। म्हणजे जन्मापासूनच त्याने कोणत्याही गोष्टीची कमी त्याला कधी कळली नाही, या किसी चीज़ की उणीव नाही होती। उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, ऊंचाई से
गिरने वाले पानी का प्रवाह, त्याला काय म्हणतात धबधबा, वॉटरफॉल्स, जो ऊंचाई से पानी की गिरता है। स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, जो खुद का स्वार्थ देखता है या खुद के फायदे के अलावा कुछ भी नहीं करता है या सोचता है, त्या माणसाला काय म्हणतात स्वार्थी। त्यानंतर अरण्याचा राजा वनराज, अरण्य म्हणजे जंगल, अरण्याचा राजा वनराज। अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, अनपेक्षित म्हणजे ज्या गोष्टीची किंवा आपण अपेक्षाही नव्हती केली अशी गोष्ट जेव्हा घडते त्याला काय म्हणतात अनपेक्षित। जिस चीज़ के बारे में कभी सोचा भी न होगा, जब ऐसी कोई घटना घटती है तर त्याला काय म्हणतात अनपेक्षित असे म्हणतात। अजून उदाहरण आपण पाहूया जरा। कथा सांगणारा कथेकरी, काय म्हणतात कथा सांगणारा कथेकरी। बघा, कथा लिहिणारा कथाकार होतो आणि सांगणारा म्हणजे बोलणारा, लक्षात ठेवा। कथा सांगणारा कथेकरी आणि कथा लिहिणारा कथाकार। कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, जिसे कभी हम जीत सकते नहीं, असं काय अजिंक्य। कष्ट करून जगणारा कष्टकरी, मेहनत करके अपना जीवन या उदरनिर्वाह करने वाला असा व्यक्ती म्हणजे कष्टकरी। कमी आयुष्य असलेला किंवा लाभलेला, दोनों शब्द यहाँ पर आ सकते हैं, लक्षात ठेवा। कमी आयुष्य असलेला त्याला काय म्हणतात अल्पायुषी, काय म्हणतात अल्पायुषी, जिसे कम म्हणजे लवकर त्याचा मृत्यू होतो तो त्याला म्हणतात अल्पायुषी। कुस्ती खेळण्याची जागा आखाडा, जहाँ पर कुस्ती खेळली जाती है त्याला काय म्हणतात आखाडा। आणि तालीम हा सुद्धा शब्द तेथे येऊ शकतो, आखाडा किंवा तालीम। कैदी ठेवण्याची जागा, कारागृह किंवा तुरुंग, जहाँ पर कैदियों को रखा जाता है त्याला बंदीशाळा सुद्धा म्हणतात। बंदीशाळा हा सुद्धा एक शब्द आहे। कैदी ठेवण्याची जागा, कारागृह, जिसे इंग्लिश में क्या कहते हैं जेल किंवा कैदखाना सुद्धा आपण म्हणू शकतो, पण जास्त सुटेबल वर्ड काय आहे कारागृह किंवा तुरुंग किंवा बंदीशाळा। कमी वेळ टिकणारा, कम समय तक टिकने वाला, काय म्हणतात त्याला अल्पजीवी, जो बहुत कम समय, जैसे फुलांचं जीवन जे असतं ते काय असतं खूप अल्पजीवी असतं, बहुत ही कम उनका कमी त्यांचं जीवन असतं, त्याला म्हणतात अल्पजीवी, काय म्हणतात अल्पजीवी। खूप दान धर्म करणारा दानशूर, जो हमेशा दान धर्म करता है, फिर चाहे वो पैसे के रूप में हो या वस्तुओं के रूप में हो, त्याला काय म्हणतात दानशूर। खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी यानी तेज बरसात होना, त्याला काय म्हणतात अतिवृष्टी। चार रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला म्हणतात चौक, जहाँ पर चार रस्ते जो है या रास्ते जो है मिलते हैं त्याला काय म्हणतात चौक, त्याला आपण नाका सुद्धा म्हणतो। जमिनी खालील गुप्त मार्ग, जमिनी के नीचे जो जमीन के अंदर से जो रास्ता निकलता है त्याला काय म्हणतात भुयार असे म्हणतात। जमिनीचे दान करणे, जमिनीचे दान करणारा त्याला काय म्हणतात भूदान, जो जमीन का दान करते त्याला म्हणतात भूदान।